मित्रांनो, हा रिव्ह्यू बघितल्यानंतर फटाफट अमेझॉन प्राईमला जा आणि मोनिका पंवर आणि रजत कपूर यांची खौफ ही वेब सिरीज बघा. आणि हो, मध्यरात्री किंवा रात्री बघण्याची किंवा एकट्यात बघण्याची चूक अजिबात करू नका, तर फाटून तुमची हातात येईल. गेल्या काही वर्षातली इंडियात तयार झालेली ही वन ऑफ द बेस्ट हॉरर वेब सिरीज आहे. वेब सिरीज असो वा फिल्म असो, वन ऑफ द बेस्ट. म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी असेल, याचे बीजीएम असेल, याचा कलाकारांचा टॉप नोच अभिनय असेल, याचा स्क्रीन प्ले असेल, याचं डिरेक्शन असेल, याची स्टोरी टेलिंग असेल, भन्नाट. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा उफ मोमेंट तुम्ही दचकाल, तुम्हाला घाबरायला होईल. उगाच तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये, पण काही सिच्युएशन अशी क्रिएट होते ना, त्यात नक्कीच तुम्हाला दचकायला भाग पडेल. म्हणजे आपण आतापर्यंत हॉलिवूड पटांमध्ये बघितलंय की काही सिच्युएशन क्रिएट केल्या जातात जेणेकरून प्रेक्षक दचकतील. तोच प्रकार इथे पण वापरण्यात आलेला आहे. मोनिका पंवर आणि रजत कपूर यांच्यासकट सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. थोडक्यात स्टोरी सांगतो की एक लेडीज हॉस्टेलमधच्या एका रूममध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला असतो संशयास्पद. ऍक्सिडेंटल ते म्हणतात. आणि त्या रूममध्ये एक आत्मा असतो, तो त्या फ्लोअरवरच्या मुलींना तिथून जाऊ देत नसतो. आणि तिथेच राहायला एक मुलगी येते आणि तिच्या आयुष्यात नंतर काय घटना घडतात, प्लस तिचा पास्ट आणि तिचा प्रेझेंट, या दोघांमध्ये ती कशी अडकलेली असते. पास्टमध्ये पण तिच्यासोबत काही घटना घडलेल्या असतात, त्या परत वर्तमानात येऊन तिच्यासोबत त्या कशा कनेक्ट होतात, ह्या सगळ्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न या वेबसिरीजमधून करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या रूममधला तो आत्मा कोणाचा आहे, त्या मुलीची डेथ कशी झाली असते, तो आत्मा तिचाच असतो का, रजत कपूरचं कॅरेक्टर नेमकं काय, व या सगळ्या मुली कशा एकमेकांशी कनेक्ट होतात, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला वेब सिरीज बघावी लागेल. कारण तासाभराचे 8 एपिसोड आहेत, पण वेब सिरीज प्रचंड ग्रिपिंग झालेली आहे. माझं सजेशन आहे, तुम्ही जा, काही नसेल हातातलं काम फटाफट सोडा आणि वेब सिरीज बघा. या वेब सिरीजला देतो 5 पैकी 3.5 स्टार. काही गोष्टी फक्त मला खटकल्यात की उगाच शेवटच्या एपिसोडमध्ये काहीतरी स्ट्रेच केल्याचं किंवा काहीतरी सायकोलॉजिकल तर्क वितर्कांशी खेळण्याचा प्रकार दिग्दर्शकाने केला, तर तो टाळता आला असता तर ही अजून क्लीन हॉरर वेब सिरीज झाली असती. पण तरी पण माझं सजेशन आहे, जा, बघा, तुम्हाला बघताना मजा येईल. थँक्यू सो मच.